तुम्हाला नेहमीच्या रांगोळीपेक्षा काहीतरी वेगळी आणि आकर्षक रांगोळी शिकायची आहे का? तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सायली. उलन मॅट रांगोळी ही सध्या खूप लोकप्रिय झाली आहे, विशेषतः सण समारंभांमध्ये घर सजवण्यासाठी. तसेच ही रांगोळी टिकाऊ, धुण्यायोग्य आणि पुन्हा वापरण्यायोग्य आहे. तर ह्या रांगोळीसाठी सगळ्यात आधी आपण साहित्य काय लागतं ते बघून घेणार आहोत. तर इथं मी घेतलेलं आहे रेक्झिनचं कापड. तुम्ही या जागी तांदळाची जाड गोणी किंवा पॅन्टपीसचं कापड घेतलं तरीही चालेल. त्यासोबतच आपण घेणार आहोत फरची उलन आणि ड्रॉइंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पेन्सिल, मार्कर, सीजर आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे ती म्हणजे ग्लू गन. तर बस एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला ही रांगोळी तयार करायची आहे. तर मी इथं एक रेक्झिनचं जे कापड आहे ते मला हवं त्या साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे. तर त्यावर मी आता ड्रॉइंग करणार आहे. तर मी फ्री हँड ड्रॉइंग करणार आहे. जर तुम्हाला फ्री हँड ड्रॉ करायला जमत नसेल तर तुम्ही याच्यावर ट्रेसिंग केलं तरीही चालेल. तर ट्रेसिंगसाठी तुम्ही गुगलवर तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन्स, इमेजेस मिळून जातील. त्या डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट काढून आणल्या आणि नंतर त्याचा ट्रेसिंग म्हणून वापर केला तरीही चालणार आहे. तर इथं बघा, मी कमळाची जी फुलं आहे ती काढणार आहे. तर इथं मी हे जे पूर्ण स्केच आहे ते ड्रॉ करून घेणार आहे. स्केच ड्रॉ झाल्यानंतर मी त्याला मार्करने डार्क करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला आपली जी डिझाईन आहे ती छान ठळक दिसेल. तर इथं माझी पूर्ण डिझाईन ही ड्रॉ करून तयार झाली आहे. तर आता आपण रांगोळी तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी मी सगळ्यात आधी जी ग्लू गन आहे ती 5 मिनिटासाठी गरम करायला ठेवलेली होती. तर आपली ग्लू गनही गरम झाल्यानंतर आपण डिझाईननुसार जो ग्लू आहे तो लावत जायचा आहे. आणि ग्लू लावल्यावर लगेच आपल्याला ही उलन पेस्ट करायची आहे. आणि उलन पेस्ट करत असताना आपल्याला वरतून टॅप करत जायचं आहे, जेणेकरून जे आपला खालचा ग्लू आहे त्याला ही उलन व्यवस्थित पेस्ट होईल. आणि पेस्ट केल्यानंतर आपण परत एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर कुठं राहून गेलेलं असेल तर आपण तिथे पुन्हा ग्लू लावून ती पेस्ट करून घेणार आहोत, म्हणजे आपली जी डिझाईन आहे ती परफेक्टली पेस्ट होईल आणि ती कुठूनही खराब होणार नाही. तर सगळ्यात आधी मी फुलांसाठी आहे ना मरून कलरची बॉर्डर करून घेणार आहे. आणि नंतर मग त्या फुलांमध्ये मी पिंक कलरच्या उलननी पूर्ण फुल हे भरणार आहे. तर तसं ही जी रांगोळी आहे ना ती बनवायला खूप सोपी आहे. तुमच्याकडे जर डिझाईन आणि मटेरियल असेल ना तर तुम्ही ह्या रांगोळी खूप इझिली तयार करू शकतात. तर अशाच पद्धतीने बघा, मी ही जी रांगोळी आहे ती तयार करत जाणार आहे. तर पुढे आपल्याला काही असं वेगळं काही नाही आहे, बस आपल्या डिझाईननुसार, आपल्या कलर स्कीमनुसार आपण त्याच्यावर ग्लू लावत जाणार आहोत. आणि ग्लू लावून आपण ही जी उलन आहे यावर पेस्ट करत जाणार आहोत. तर इथं आपल्या ज्या रांगोळीची डिझाईन आहे त्यामध्ये उलन पूर्णपणे पेस्ट करून तयार झाली आहे. तर आता आपण इथं जे साईडचं रेक्झिन आहे ते कट करून घेणार आहोत. रेक्झिन आपल्याला अगदी व्यवस्थित कट करायचं आहे, म्हणजे आपली जी डिझाईन आहे रांगोळीची ती अजून छान दिसेल. आणि रांगोळीचा जो मधला भाग आहे ना तुम्ही असाच मोकळा ठेवला आहे, म्हणजे प्लेन कलर त्याच्यामध्ये भरलेला आहे, डिझाईन कोणतीही टाकलेली नाही आहे. कारण मला ती वेगवेगळ्या सणांसाठी वापरता यावी म्हणून मी त्यामध्ये डिझाईनचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून वेगळी डिझाईन ॲड करू शकतात. तर इथं बघा, आपली जी उलन मॅट रांगोळी आहे ती बनवून तयार आहे. तर मी तिला लक्ष्मीच्या पावलांनी डेकोरेट करणार आहे. तर तुम्हाला माझी आजची उलन मॅट रांगोळी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.